श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जानसे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। तुला योग्य वाटेल ते त्वा करावे शिशूने पित्याला कसे शिकवावे। गणूची सदा वाही चित्तात चिंता। नमस्कार माझा तुला साईनाथा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्राय नियता प्रणता स्मता। गोपालन रत गोकुल संकटहारी
गोकुल संकट हारी राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम। नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद नवल विनोद नवल विनोद नवल 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 विनोद नवल विनोद नवल विनोद बिहारी नवल विनोद बिहारी नवल विनोद बिहारी जय जय राम कृष्ण हरि राजा राम। दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हारी रामा दुर्जन संगम हारी रामा दुर्जन संगम हारी। दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हारी दुर्जन संगम हरि राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि हरि राजा राम जय जय राम कृष्ण। शरणागत दीना शरणागत दीना 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 शरणागत दीना 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 शरणागत दीना दीना शरणागत दीना। तुम्हा सर्वांना हार्मोनियमचा आवाज येतोय? मला येत नाहीये, थोडासा फीडबॅक नाहीये थोडा। दीना 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 शरणागत 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 दीना शरणी
करुणा दृष्टि निहारी, करुणा दृष्टि निहारी, करुणा दृष्टि निहारी रामा, करुणा दृष्टि निहारी। जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम। हो साई रहम नजर करना बाबा, रहम नजर करना साई, रहम नजर करना बाबा, रहम नजर करना। बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना, रहम नजर करना साई, रहम नजर करना बाबा, रहम नजर करना। जाना तुमने जगत पसारा, जाना तुमने, जाना तुमने जगत पसारा। सब ही झूठा जमाना, सब ही झूठा जमाना। रहम नजर करना बाबा, रहम नजर करना साई, रहम नजर करना। आपका, मैं अंधा हूँ बंदा आपका, मैं अंधा हूँ, मैं अंधा हूँ बंदा आपका, आपका। ना 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 मैं अंधा हूँ बंदा, मैं अंधा हूँ बंदा आपका, मैं अंधा हूँ बंदा आपका। मुझसे प्रभु दिखलाना, मुझसे प्रभु दिखलाना, साई रहम नजर करना, साई रहम नजर करना, बाबा रहम नजर करना। दास गणु कहे अब क्या बोलूं, दास गणु कहे दास गणु कहे, दास गणु कहे अब क्या बोलूं, दास गणु कहे अब क्या बोलूं। थक गई मेरी रचना बाबा, थक गई मेरी रचना, थक गई मेरी रचना।
हसना साई रहम नजर करना बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना साई बच्चों का पालन करना रहम नजर करना साई रहम नजर करना साई रहम नजर बाबा रहम नजर साई रहम नजर करना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला सर्वांनी टाळ्या वाजवा जे जे ऐकतायत ते आणि भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की चालू है भक्त वत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगीराज श्री मामा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव गमध गमध मग ग साग साग मद गमद नी द मग मद गमदनी जा शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार तेथे दुकानदार परमार्थाचा तेथे दुकानदार परमार्थाचा तेथे दुकानदार परमार्थाचा ऐहिक सुखाची खेळणी बाहुल्या ऐहिक सुखाची खेळणी बाहुल्या समूळ फेकिल्या समूळ फेकिल्या गुरुराये समूळ फेकिल्या गुरुराये
क्षेत्र नोहे पचंबा बाजार, शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार, तेथे दुकानदार परमार्थाचा, तेथे दुकानदार परमार्थाचा, दुकानदार परमार्थाचा. तया माझी किमपि न अर्थ, काकी तया माझी किमपि न अर्थ, फसतील व्यर्थ पोरे माझी, फसतील व्यर्थ पोरे माझी. शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार, शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार, तेथे दुकानदार परमार्थाचा, तेथे दुकानदार परमार्थाचा. गणू म्हणे पोर पचंब्यासी जाते, पचंब्यासी जाते, पचंब्यासी जाते. गणू म्हणे पोर पचंब्यासी जाते, किरकिरेच घेते, किरकिरेच घेते, किरकिरेच घेते आवडीने, किरकिरेच घेते आवडीने. शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार, शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार, तेथे दुकानदार परमार्थाचा, तेथे दुकानदार परमार्थाचा, दुकानदार तेथे दुकानदार, तेथे दुकानदार परमार्थाचा. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. देशिकेन्द्रं कृपामूर्तिं प्रसन्नं भक्तमङ्गलं, महोदयं दानशौण्डं साईनाथं नमाम्यहम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज यांच्या परमपवित्र अशा देवालयाच्या प्रांगणामध्ये त्यांच्याच निर्वाणानं पुण्य पावन झालेल्या तिथीला साजरा करण्यासाठी
तुम्ही आम्ही सर्वजण पुण्य ग्रहण व्हावं, आपल्या पदरी थोडं अध्यात्म श्रवण करून पुण्य पदरी पडावं, यासाठी कीर्तन श्रवणासाठी आलेला आहात. सर्वप्रथम मी सद्गुरु श्री साईनाथांच्या सुकोमल श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. माझ्या समोर बसलेली तुम्ही सर्वजण माझ्यासह, माझ्या दोन्ही साथीदारांसह त्यांचीच लेकरं आहात आणि श्रोता वक्ता श्रीराम समर्थ या न्यायानं तुम्ही सर्वजण माझ्यासाठी श्री साईनाथच आहात. म्हणून तुमच्याही चरणावरती मी नमस्कार करतो. आजचे माझे दोन्ही साथीदार यांना नमस्कार करतो. आणि या श्री साईनाथ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं आयोजित केलेल्या या चतुर्दिनात्मक कीर्तनमालेतल्या पहिल्या कीर्तनाला जो निरूपणाला अभंग घेतलाय, त्या अभंगावर थोडा त्याला शब्दाच्या आधारानं गायलंय, तर अर्थाच्या आधारानं त्याला सजवूया. सगळं साईबाबाच बोलवून घेत आहेत, या न्यायानं मी त्याची सुरुवात करतो. त्यासाठी तुम्हा सर्वांची मी परवानगी घेतो. एकदा जोरदार सच्चिदानंद महाराजांचा, साईनाथ महाराजांचा जय जयकार होऊन जाऊ देत. शिर्डीला कळेल इकडे कीर्तन सुरू झालंय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार, तेथे दुकानदार परमार्थाचा. संपूर्ण विश्वाला पडलेलं नवल म्हणजे आमचे श्री साईनाथ महाराज आहे. बाबा स्वतःच म्हणतात की जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. तेव्हा बाबांकडे जो ज्या नजरेनं बघतो त्या नजरेनं बाबा त्यावरती कृपा प्रसाद करतात. शेवटी असं कुठलं आकर्षण केंद्र इथं स्थापन झालंय की विश्वातल्या कुठल्याही जाती पंथाचा माणूस, त्याचं धर्माचरण त्याला काहीही शिकवू देत, पण इथं माथा टेकल्याशिवाय तो जात नाही. त्याचा बेडा पार होईल याची खात्री त्याला इथं त्याचं मस्तक टेकवल्यानंतर होते. असं इथे काय मांडून ठेवलंय साईनाथांनी. तर त्यांचेच स्वनामधन्य असे भक्त संत कवी श्री दासगणू महाराज आजच्या अभंगामध्ये साईनाथांचंच पारमार्थिक महत्व, त्यांचं स्वरूप स्पष्ट करून सांगतात. ते म्हणतात की शिर्डी हे क्षेत्र, हे नुसतं क्षेत्र नाही, हे तीर्थ नाही, तर येथे श्री संत सद्गुरू सुद्धा निवास करतायत. नुसते संत सद्गुरूच काय, तर त्यांचं वर्णन तेवढ्या पुरतं करून थांबले नाहीत. तर ते म्हणतात खरं तर सरळ वर्णन करायला पाहिजे, पण थोडस आडवाटेनं वर्णन केलंय, अप्रत्यक्ष वर्णन केलंय. शिर्डी क्षेत्र हा पचंबा बाजार नाही, तर इथे काय आहे, येथे दुकानदार परमार्थाचा, येथे परमार्थाचा दुकानदार आहे. आपण दुकान जर डोळ्यापुढे ठेवलं, तर दुकान थाटायचं ठरवलं, व्यवसाय करायचा ठरवला, तर काय लागतं, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं. आणि या भांडवलामध्ये नफा तोटा, माल कितीचा विकत घ्यायचा, कुठल्या मालाला डिमांड आहे, इथपासून ती चर्चा सुरू होते. दुकान मांडायचं कुठे, कुठे ग्राहक येऊ शकतो, आपल्याला ग्राहकाला दिसेल असं दुकान मांडायचंय की दुकान कुठेही मांडलं तरी ग्राहक आपल्यापर्यंत येणार आहे, याचाही विचार दुकानदार करतो. बरं, माल कुठला विकायचा, विकला जाणारा माल हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये येतो की मौल्यवान वस्तूंमध्ये येतो की कायदेशीररित्या अवैध वस्तूंमध्ये येतो, याचाही विचार केला जातो. कमी कष्टात जास्त पैसा कमवायचा म्हटल्यावरती अनेकदा वाकडं पाऊल उचललं जातं जे कायद्यात बसत नाही. पण एक दुकान थाटायचा म्हटला तर सामान्य जीव एवढ्या पद्धतीने विचार करतो. पण संत सद्गुरू हे दुसरे तिसरे कुणी नसून हे स्वतः कुबेर आहेत, यांना भांडवल गुंतवावंच लागत नाही. श्री साईनाथ महाराज ही मूर्तिमंत शांती आहे की नाही, ही मूर्तिमंत श्रद्धा आहेत, हे मूर्तिमंत भगवान आहेत, ज्यांच्या ठिकाणी सर्व गुणांचा समुच्चय आहे, जे जात्याच सहज गुणवान आहेत, त्यांना कुठल्या भांडवलाची गरज नाही. ते दुकान थाटून बसतात. कुठलं दुकान, दासगणू महाराज म्हणतात ते दुकान थाटतात. ते कुठलं, तर परमार्थाचं दुकान थाटतात. मग त्यांनी दुकान थाटलं म्हटल्यावरती ग्राहक कोण,
आपण सर्वजण नवरात्र साजरं करतोय. या नवरात्रामध्ये भगवतीचा एक श्लोक आपण म्हणतो, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. यामध्ये भगवतीला शरण्या असं म्हटलंय. जिला शरण जावं अशी, जो शरण जातो त्याला शरणागत असं म्हटलं जातं. तो जी क्रिया करतो त्याला शरण जाणं असं म्हटलं जातं. आणि तो ज्याला शरण जातो त्याला शरण्य असं म्हणावं. मग या दुकानातला गिराईक कोण, त्या गिराईकाची काय फसगत होते, तो परमार्थाच्या दुकानाला सोडून इतर दुकानामध्ये कसा रमतो, याचं सागर संगीत वर्णन दासगणू महाराज या अभंगामध्ये करतात. शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार, येथे दुकानदार परमार्थाचा ऐहिक सुखाची खेळणी बाहुल्या समूळ फेकिल्या गुरुराये. का की तया माझी किमपी न अर्थ, फसतील व्यर्थ पोरे माझी. गणू म्हणे पोर पचंब्यासी जाते, गणू म्हणे पोर पचंब्यासी जाते. किरकिरेच घेते आवडीने, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा या मायेनं गुरफटलेल्या प्रपंचामध्ये दुकानदाराने मांडून ठेवलेल्या मालासाठी ग्राहकच आहे. तोच खरेदीदार आहे. फक्त त्यानं कुठल्या दुकानात जायचं हा त्याचा त्याने करायचा विचार आहे. जन्माला आलेला जीव हा योग्य ठिकाणी जर गेला नाही तर जन्माला आलाय पशु, तो आयुष्यभर पशुच राहतो, जनावरच राहतो. जनावर का म्हणायचं, तर आपल्यातही प्राण आहेत आणि यच्च यावच सृष्टीमध्ये निर्माण केलेले जे काही स्थिरचर आहेत यांच्यामध्ये सुद्धा देवांनी प्राण स्थापन केलेत. मग त्या प्रत्येक जीवाचा जर विचार करायला गेला तर सामान्यतः कुठल्या 4 गोष्टी बघायला मिळतात, तर आहार, निद्रा, भय आणि मैथुन. पोट भरण्यासाठी त्याला आहार करायचा आहे, काहीतरी खायचंय. दिवसभराचे कष्ट मिळाले की त्याला निद्रा हवी आहे. त्याला काम कुणीतरी देतं याचा अर्थ त्याच्यावरती कुणीतरी बॉस आहे. आणि त्याचा धाक म्हटल्यानंतर कोणाची तरी त्या जीवाला भीती आहे, भय आहे. त्याचं जरी भय नसलं तरी कुणाचं का कुणाचं होईना, पण भय हे आहेच. शेवटी तो जर पुण्यात्मा असेल तर तो निर्भय आयुष्य जगू शकतो. पण जर त्यानं कणभर जरी पाप केला असेल तर त्याला भगवंत आपल्या नशिबात कुठलं फळ टाकतील म्हणून देवांचं का होईना, पण भय आहेच. म्हणून आहार, निद्रा, भय. आणि मी एक जीव आहे, कुठल्या तरी जातीत मी जन्माला आलोय, कुठल्या तरी योनीत मी जन्माला आलोय, तेव्हा माझी वीण, माझा वंश टिकावा याच्यासाठी तो जी क्रिया करतो त्याला म्हणावं मैथुन. ही 4ही कृत्य सगळ्या जनावरांना करता येतात, तशी ती माणसाला सुद्धा करता येतात. मग हीच 4 कृत्य जर माणसाला करायची असतील, हीच जर 4 कृत्य माणसाला जमत असतील आणि आयुष्यभर त्यानं जर तेवढीच केली तर त्याच्यात आणि जनावरात फरक तो काय? काहीच फरक नाही. आर्यकार म्हणतात, कर्तव्य कर्म पहिले, आहार, निद्रा, भय आणि मैथुनी 4 कर्म आहेत. पण याही पलीकडे जाऊन एक कर्तव्य कर्म दिलंय. कर्तव्य कर्म पहिले, ईश्वर भक्ती मनात बाणावी. कर्तव्य कर्म पहिले, ईश्वर भक्ती मनात बाणावी. तैसीच योग्यता ही, तैसीच योग्यता ही,
देवाची निरुपमेय जाणावी. रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 रघुत्तमा रामा 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 सीतापते रामा 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 नरोत्तमा रामा रामा. कर्तव्य कर्म पहिले ईश्वर भक्ती मनात बाणावी. आपलं कर्तव्य कर्म काय, तर या 4 कर्मांच्या पलीकडे जाऊन त्या जीवानं आपल्याला निर्माण कशासाठी केलंय, आपल्याला निर्माण कोणी केलंय याचा त्याला प्रश्न पडावा. मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे. या जगात मी का आलोय हा प्रश्न त्याला पडावा. फारच बोललो, जरा एखादी गोष्ट सांगतो म्हणजे स्पष्ट होईल आपण का जन्माला आलोय आणि आपण नरजन्मात का आलोय. या नरदेहाचं प्रयोजन काय मला सांगायचं आहे की आपण या मायेनं गुरफटलेल्या प्रपंचात आलोय. माया म्हणजेच प्रपंच, संसारात पडलोय. आपण नेमके दुकानदाराकडे कुठल्या जायचं हा आजचा मुद्दा आहे बोलायचा. तो मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आधी थोडीशी प्रस्तावना म्हणून मी बोलतोय. सृष्टी निर्माण करणाऱ्या देवांनी एकदा ठरवलं, सृष्टी निर्माण करायची तेव्हा काही जीव आपल्याला सरपटणारे निर्माण करावे लागतील, काही उडणारे करावे लागतील, काही पाण्यात पोहणारे करावे लागतील, काही गवत खाणारे तर काही जनावरांना खाणारे करावे लागतील. तेव्हा या सृष्टीचा समतोल टिकून राहील. काही डोंगर निर्माण करावे लागतील, काही झाडं निर्माण करावे लागतील. त्या पद्धतीनं ज्या जीवांना, ज्या वस्तूंना हलता येणार नाही अशा वस्तू निर्माण करायला सुरुवात केली. डोंगर निर्माण केले, दर्या निर्माण केल्या, नद्या निर्माण झाल्या, समुद्र निर्माण झाला. त्याचबरोबर पाणी निर्माण झालं, नद्या, समुद्र या पद्धतीनं व्याप संसाराचा वाढत वाढत गेला. त्यानंतर एक एक जीव निर्माण केला. एक पेशीय जीव, बहुपेशीय जीव असे जीव निर्माण व्हायला सुरुवात केली. या देवांनी, ऐकताय ना सगळे, या देवांनी सरडा निर्माण केला. निर्माण झाला झाला सरसर सरसर निघून गेला. यांनी साप निर्माण केला. निर्माण झाला झाला सरसर सरसर करत निघून गेला. सरपटणारे जीव झाले. आता उडणारे जीव, गरुड निर्माण केला. निर्माण झाल्या झाल्या फड फड फडफड करत, फडात्कार करत तो आकाशात निघून गेला. कबूतर, कोंबडी, कितीतरी पक्षी सांगतील, कावळा, चिमणी सारखे पक्षी निर्माण झाल्या झाल्या आकाशात, त्यांना पंखात बळ दिलं तसं ते उडून गेले. जे काही गवत चारा खाणारे जीव होते, घोड्यासारखे, गायीसारखे, बैलासारखे, यांना निर्माण केल्या केल्या ते त्यांना खाण्यायोग्य गोष्टी बघून त्याचे तसे ते निघून पळून गेले. निर्माण करणाऱ्या दैवतांकडे पाठ फिरवून निघून गेले. वाघ, सिंह यासारखे जनावर, हिंस्र श्वापद निर्माण केले. हत्तीसारखे मोठे, जिराफासारखे मोठे निर्माण केले. हे सगळेच्या सगळे निघून गेले. कुणीही आम्हाला कोणी निर्माण केलंय म्हणून मागे वळून बघितलं नाही. आणि यानंतर एकच मॉडेल उभं बनवलं, बाकी सगळे मॉडेल आडवे, 4 पायाने चालणारे, 8 पायाने चालणारे. नवल लागतंय जनावरांकडे बघितल्यानंतर. नॅशनल जिओग्राफिक चॅनल लावलं, आपण न बघितलेले मासे, पक्षी, प्राणी बघतो. वेगवेगळ्या पद्धतीने नाचणारे, वेगवेगळ्या पक्षी पद्धतीने गाणारे असे सगळे जीव बघितल्यावर नवल लागतं का देवांनी काय सृष्टी निर्माण केली आहे. हे सगळे जीव आडवेत, एकच जीव उभा निर्माण केला, तो मनुष्य प्राणी. आणि याला निर्माण केल्यानंतर तो चालायला लागला. काही अंतर चालून गेला आणि त्यानं मागे वळून बघितलं, मला कोणी निर्माण केलंय. देवांनी त्या मागे वळून बघितलेल्या जीवाची नोंद घेतली.
आता या देवांनी ठरवलं की या निर्माण झालेल्या सृष्टीमध्ये एका एका जनावराच्या शरीरात प्रवेश करून बघायचं, त्याच्या डोळ्यातनं काय दिसतंय ते. आपण म्हणतो ना, एकदा माझ्या चष्म्यातनं बघ म्हणजे तुला कळेल, तसं. म्हणून हे देव कावळ्याच्या शरीरात घुसले. तर कावळ्याच्या शरीरात गेल्यानंतर त्या कावळ्याच्या डोळ्यातनं त्यांना काय दिसलं? खाण्यासाठी दाणे दिसले आणि कावळी दिसली, म्हणजे मादी दिसली, म्हणजे भोगच दिसले सगळे. दोन्ही भूक भागवण्याची साधनं, एक पोटाची भूक आणि एक शरीराची भूक भागवण्याची साधनं हीच दिसली. ते देव त्या देहातनं बाहेर आले आणि घोड्याच्या शरीरात घुसले. तर त्या डोळ्यातनं त्यांना घोडी आणि चारा दिसला. हरणाच्या शरीरात गेले, हरिणी आणि चारा दिसला. गायीच्या शरीरात गेले, त्या देहातनं बैल आणि चारा दिसला. वाघाच्या शरीरात गेले, वाघाच्या डोळ्यातनं त्यांना वाघीण आणि पळणारी हरणं दिसली. पण मनुष्य देहात गेल्यानंतर त्यांना काय दिसलं? पुरुषाच्या शरीरात गेल्यानंतर त्यांना अन्न दिसलं, स्त्री दिसली आणि भगवंत दिसले. म्हणून भगवत प्राप्तीची व्यवस्था त्यांनी नरदेहामध्ये निर्माण केलेली आहे. या देहात जन्माला आल्यानंतर या देहाचं कर्तव्य काय? कर्तव्य कर्म पहिले ईश्वर भक्ती मनात बाणावी, तैसीच योग्यता ही देवाची निरुपमेय जाणावी. या जीवानं जन्म घेतल्यानंतर निरुपमेय अशी कीर्ती असलेली, महत्ता असलेली भगवत मूर्ती आपल्या अंतःकरणात त्यानं स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणून जन्माला आलेला जीव जर प्रश्न विचारत असेल तर त्यानं तो प्रश्न योग्य ठिकाणी विचारावा. तो कोणतं ठिकाण? मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, का हे जगात घडले ममसाच येणे, याचा विचार करिता शुणलो मी वाया, सांगून हे सुखी करा मज साईराया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आम्ही कुणाच्या समोर जाऊन बोलावं? आम्ही कशासाठी जन्माला आलेलो आहोत याच्या प्रयोजनाची जाणीव, याची तळमळ अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. ही जर तळमळ अंतःकरणात निर्माण झाली, बरं, ही तळमळ निर्माण का होते? आमचे आदरणीय कराडकर बुवा म्हणजे उत्तराश्रमीचे विद्याशंकर स्वामी महाराज, शंकराचार्य स्वामी महाराज करार करवीर पीठाचे, ते पूर्वाश्रमी कीर्तनकार होते. ते म्हणते जीवाला तळमळ का लागते? कारण त्याच्या तळामध्ये मळ साचलेला असतो. म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये वासनांचे साठे साठलेले असतात आणि या वासना त्याला प्रपंचात नाचवतात. का? या भोगानंतर मला सुख मिळेल, त्या भोगानंतर मला सुख मिळेल, पण सुख कुठेही मिळत नाही. म्हणून त्या जीवाची जी होते त्याला म्हणायचं तळमळ. का? तळात मळ साठलाय म्हणून. अशी ज्याची तळमळ होते त्यानं कुणाच्या ठिकाणी शरण जावं? आता अशी तळमळ ज्याच्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे त्याला म्हणायचं गिऱ्हाईक. आलं का जागेवर? ते झालं आपल्या पूर्वरंगाच्या निरूपणातलं गिऱ्हाईक. आता मला सांगा, देवाने आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय दिलेत, 5 कर्मेंद्रिय दिलेत आणि या 5-5च्या ग्रुपमध्ये उपभोगण्यासाठी 5 वासना दिल्यात, 5 विषय दिलेत. विषय म्हणजेच वासना. आणि या वासनांच्या मागे जो जातो त्याला असं वाटतं ही वासना उपभोगली की मला सुख मिळेल. तर सुख मिळत नाही. कोणती 5 इंद्रिय आहेत? आता ही 5 इंद्रिय म्हणजे सद्गुरुनाथांना आणि भगवंतांना सोडून मांडलेली 5 वेगवेगळी दुकानं. बघा बरं का, मी सांगतोय ती. ही 5 दुकानं म्हणजे कोणती? जी आपल्याला बाहेर बघायला लावतात अशी 5 दुकानं आहेत. दासगणू महाराज शेवटच्या चरणात जे म्हणतायत, गणू म्हणे पोर पचंब्यासी जाते, किरकिरेच घेते आवडीने. हे किरकिर म्हणजे काय? सतत जे रडायला लावतं त्याला किरकिर म्हणतो आपण. मग कोण रडवतं? तर ही माया रडवते. या माया म्हणजे काय? वासना, प्रपंच. मग या वासनांसाठी एक उदाहरण देतो. आद्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, या जीवाला 5 इंद्रिय दिलेत, ज्ञानेंद्रिय. आणि या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे
त्याला 5 विषय दिलेत, वासना दिल्यात. शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध या त्या 5 वासना. आणि या 5 वासनांसाठी कशा कशाच्या वासना आहेत या? शब्द, शब्द कुठून आपल्याला अनुभवायला मिळतो? कानानं अनुभवायला मिळतो. स्पर्श कशानं अनुभवायला मिळतो? त्वचेनं अनुभवायला मिळतो. रस कशानं अनुभवायला मिळतो? जिभेनं अनुभवायला मिळतो. रूप कशानं अनुभवायला मिळतं? डोळ्यानं आपल्याला रूप कळतं. गंध केव्हा जाणवतो? नाकानं जाणवतो. पण या 5ही इंद्रियांना दिलेल्या वासनांमध्ये जर जीव गुरफटला, आजच्या भाषेत सांगू का, या 5 वासना म्हणजे अलीकडच्या काळातली हौसमौस. वरण भाताना पोट भरतं, पण चायनीज असल्याशिवाय आज काय चैन पडे ना. गोड खाण्यासाठी आज ताटात गुलाबजामुन पाहिजे, याला म्हणावे चोचले, यालाच म्हणायच्या वासना. आचार्य म्हणतात, श्रीमद आचार्य म्हणतात, या 5ही वासनांमध्ये मला सुख मिळतं असं ज्या ज्या जीवांना वाटलं, अशा प्रत्येक वासनेसाठी एक एक जीव आपापले प्राण गमावतो. कुरंग, मातंग, पतंग, भृंग, मीना, हता, पंचभिरेव पंच, या 5 वासनांसाठी प्रत्येक जीव आपापला, प्रत्येक वेगवेगळा जीव आपापला जीव गमावतो, प्राण गमावून बसतो. आता हे 5ही सांगायचे का? तर हे 5 सांगायला मला आज वेळ नाही. त्यातला एक मी आज सांगतो, म्हणजे दासगणू महाराजांच्या अभिप्रेत असलेलं किरकिर दुकान कुठलं ते कळेल, किरकिर गिराईक कुठलं ते कळेल. आणि ती वासना म्हणजे आपली जीभ, जिव्हा, आणि त्या जिव्हेनं उपभोगण्याची वासना म्हणजे रस. परमपूज्य सद्गुरु श्री मामासाहेब महाराज देशपांडे यांचे पितृचरण, त्यांनी सांगितलेलं उदाहरण आहे की प्रत्येक जीवाला 2 बायका असतात. एक लग्नाची, ऐकताना सगळे, एक लग्नाची आणि एक ठेवलेली. कोणती? लग्नाची बायको म्हणजे पोट, उदर, ही लग्नाची बायको आहे. आणि ठेवलेली बायको म्हणजे जीभ. जिथे खरोखर भूक लागलेली असते तिथं खिचडीचे घास पटपट पटपट गिळले जातात. आणि एकदा पोटात अन्न गेलं की 7व्या 8व्या घासाला कळतं की मीठ कमी आहे. बरोबर बोललो ना मी? 7व्या 8व्या घासाला कळतं की आज अन्नामध्ये मीठ कमी आहे. याचाच अर्थ लग्नाची बायको ही तृप्ती देते, पण ठेवलेली बायको आपला घात ओढवून आणते. या रस या धातूसाठी, माफ करा, रस या विषय वासनेसाठी कोणी आपला घात केला तर आद्य शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात की मासा आपला घात ओढून घेतो. मला सांगा, मासा जर पकडायचा असेल तर काय करावं लागतं? तुम्ही म्हणाल जाळं टाकावं लागतं. मी मासे नाही म्हटलो, मासा म्हणालो. एक मासा पकडायचा असेल तर काय करावं लागतं? तर त्यासाठी एक साधन वापरलं जातं, त्याला म्हणतात गळ. बरोबर? काय म्हणतात त्याला? गळ. आता गळ नुसता पाण्यात टाकला तर त्याला मासा अडकेल का? त्या माशाचं कर्म फुटका असेल तर नक्की अडकेल. पण हमखास त्याला मासा अडकावा असं वाटत असेल तर त्या गळाला, माशाला खायला जे आवडतं ते लटकवलं जातं. त्याला शुद्ध मराठी भाषेत आमिष असं म्हटलं जातं. नका, आवाज घुमतोय, तानपूर आहे, पेटी नाही वाजून की चालेल. त्याला काय म्हटलं जातं? आमिष. मग आमिष म्हणून काय काय लावलं जातं हे मला विचारू नका, कारण मी आतापर्यंत मासे मारलेले नाहीत. शुद्ध मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे, झक मारणे, आणि झकचा अर्थ होतो मासा. मी आजवर झक मारलेली नाही, तेव्हा मला विचारायला येऊ नका. पण मला ज्या मित्रांनी सांगितलंय, कीर्तनकारांकडनं ऐकलंय ते सांगतो. या माशाला आवडणारी वस्तू म्हणून गांडुळं गोळा केली जातात. ते वळवळतं ना, आता त्या गांडुळाला उचलायचा, आणि गळ म्हणजे काय? वाकवलेला एक टोकदार खिळाच असतो. त्या खिळ्याला त्याला खोचायचा. किती दुःख आहे, जिवंत गांडूळ त्याला खोचला, एक जखम झाली. बरं, आपल्याला एखादी जखम झाली
त्या जखमेवर चुकून मीठ पडलं तर काय होईल? किती जीवाला त्रास होईल. मीठ जर टाकलं तर त्या माशाला टोचल्यानंतर माफ करा, त्या गांडुळाला टोचल्यानंतर तो टोचलेला गांडूळ गळासकट खाऱ्या पाण्यात टाकला जातो आणि टाकल्यानंतर तो तडफडायला लागतो. त्याची ती तडफड बघून पाण्यातल्या माशांना वाटतं की आपली आज पोटाची व्यवस्था झाली, आपला नाश्ता आला. त्या वळवळणाऱ्या गांडुळाकडे बघून अनेक मासे त्या गळाकडे धावायला सुरुवात करतात. काय करतात? धावायला सुरुवात करतात. फुलांचं डेकोरेशन करणारे दादा, मी पण सेवा करतो, तुम्ही सेवा करताय, पण मला कृपया डिस्टर्ब करू नका. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. तो हा मासा त्या गळाकडे धावायला सुरुवात करतो. यातली गंमत अशी आहे, या माशाला तो गळ दिसत नाही, पण गांडूळ दिसतं. कवीनं एक कल्पना केली. एक कवी म्हणायला लागला की या पाण्यात पडलेला जो गांडूळ आहे ना, हा गांडूळ त्या माशाला सावध करायला लागला. आणि सावध करता करता काय म्हटला? मत आ मेरे लिए. काय म्हटला गांडूळ? माशाला म्हणाला, येणाऱ्या पोहत येणाऱ्या, मत आ मेरे लिए, मैं आधा हूं तेरे लिए. मी कापला गेलोय तुझ्यासाठी. मत आ मेरे लिए, मैं आधा हूं तेरे लिए. पण मासा ऐकत नाही. अगर तू आएगा मेरे लिए, एवढं सांगू नाही, तू जर ऐकलं नाही, जर तू माझ्याकडे आलाच, अगर तू आएगा मेरे लिए तो बाहर खडा है तेरे लिए. सद्गुरुनाथ महाराज की. असा तो मासा त्या गळामध्ये लावलेल्या गांडुळाला खायला जातो आणि स्वतःहून स्वतःचं मुख त्याच्यात अडकवून देतो. मला सांगा, रस या धातू विषयासाठी माशानं आपला प्राण गमावला. सांगायचं तात्पर्य एक, शब्द स्पर्श रस रूप गंध ही पाचही विषय वासना भोगण्याची व्यवस्था ईश्वरानं या नरदेहामध्ये दिलेली आहे. एका रसा विषयासाठी जर मासा मरत असेल तर आपले काय हाल होतील? दासगणू महाराजांना हेच म्हणायचंय की या विषय वासनांच्या दुकानात जाऊन जर तुम्ही विकत घ्यायला काही गेलात तर ते सगळं तुम्हाला दुःख देणारं आणि रडवणार आहे, म्हणजेच किरकिर आहे. गणू म्हणे पोर पचंब्यासी जाते. असं पचंब्यामध्ये, अशा बाजारामध्ये गेलेला पोर जातो बाजारात, पण काय घेतो शेवटी? त्याचे पूर्वकर्म फार बळकट असतात, पूर्वजन्मीच्या वासना फार दणकट असतात. म्हणून त्या वासनांचा जोर जास्त असल्या कारणानं या प्रपंचात येऊन तो भगवंत बघतच नाही, प्रपंचात येऊन प्रपंचच भोगत बसतो आणि संपतो. म्हणून अशा जीवानं प्रपंचात न रमता, ऐहिक सुखामध्ये न रमता, ऐहिक सुखाच्या बाहुल्या खेळण्या न खेळता त्यानं काय करावं? त्यानं सद्गुरूंना शरण जावं. आणि या ऐहिक सुखातल्या बाहुल्या ही जी खेळणी आहेत, ही भगवंतांजवळ, सद्गुरूंजवळ, श्री साईनाथांजवळ गेल्यानंतर सुद्धा या खेळण्या त्रास देतात. पण सद्गुरूंचं बळ पाठीशी जर असेल तर त्या सगळ्या खेळण्यांना सद्गुरुनाथ समूळ फेकून देतात. समूळ फेकिल्या गुरुराये, फेकून देतात. म्हणून त्यांना शरण द्यावं. तू शांती क्षमेचा मेरू, तू भवार्णवीचे तारू, गुरुवरा. असं वाटलं पाहिजे हो. गुरुवरा मजसी पामरा, आता उद्धरा, त्वरित लवलाही, त्वरित लवलाही. मी बुडतो भव भय डोई, उद्धरा. ही तळमळ आहे श्री सद्गुरु बाबा साई. आता मला सांगा, मला या प्रपंचात आल्यानंतर जर मी अडचणीत आलो तर मला सोडवणारे खूप आहेत, तारणारे. माझी आई आहेत, वडील आहे, बायको आहे, मामा आहे, भाऊ आहे, दादा आहेत, सगळे आहेत. पण हे काही कामाचे नाही आहेत. हे काही कामाचे नाहीत. एका पातळीनंतर खरा आपल्याला सोडवणारा कोण? तुझा वाचुनी आश्रय नाही भूतळी. मग ही शरणागती कशी? सद्गुरु श्री नानक देवांच्या चरित्रात एक कथा येते.
त्यांचे शिष्य आहेत, त्यांचं नाव अंगद देव. त्यांची परीक्षा बघण्यासाठी एक प्रसंग त्यांनी मुद्दामून केला. ते स्नानासाठी गेले आणि त्यांनी आपल्या या शिष्याकडे कपडे सांभाळायला दिले. सोबत भरपूर शिष्य होते आणि नानकदेवांनी एक लीला रचली. या लीलेमध्ये जोरदार पाऊस यायला सुरुवात झाली. श्री गुरु नानकदेव स्नान करतायत आणि अचानक धुवाधार पाऊस, गडगडाटी पाऊस सुरू झाला. विजा कडकडत आहेत म्हटल्यावरती सगळेच्या सगळे पळू लागले, झाडाखाली जाऊन लपले. पण ज्या शिष्याकडे आपले कपडे सांभाळायची सेवा दिली होती तो म्हणाला, अरे चा, हे आता माझ्याकडे सांभाळायला दिलंय, माझे सद्गुरू नाथ आता स्नान करून बाहेर येतील आणि हे बाहेर आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे जी जबाबदारी दिली कपडे सांभाळायची, हे सगळेच्या सगळे कपडे त्यांना कोरडे मिळायला पाहिजेत. म्हणून या शिष्यानं म्हणजे अंगददेवांनी ते कपडे आपल्या उराशी कवटाळले आणि जमिनीवरती पालथे झोपून राहिले. पूर्ण खूप वेळ तो पाऊस चालला, पण एकटे अंगददेव पालथे झोपून कपडे सांभाळत आहेत म्हटल्यावरती श्री नानकदेवांनी आपली माया आवरली. पाऊस थांबला. सगळेजण पळत पळत त्या अंगददेवांकडे आले. यांना काही झालं का काय पावसात? त्यांना हात लावून उठवलं तर त्यांना मूर्छा आली होती. त्यांना उठून उभं केलं आणि ते म्हणाले, बाळा, अरे हे सगळेजण आश्रय घेण्यासाठी पळाले, सगळे विसाव्यासाठी पळाले, सुरक्षित जागा मिळावी म्हणून सगळेजण पळाले, तू का नाही पळालास यांच्या मागे? त्यावेळेस या लाडक्या शिष्यानं उत्तर दिलं, सद्गुरुनाथा, अहो जर मी पळालो असतो तर तुमचे कपडे भिजले असते, तुम्हाला मी काय देऊ? आणि दुसरी गोष्ट, एकदा तुम्हाला मी शरण आलोय, तुम्हीच माझा उद्धार करणार, तेव्हा सगळ्या जगातलं एकमेव आश्रय तुम्हीच आहात, मला कशाला झाडाचा आसरा पाहिजे? तुझा वाचुनी आश्रय नाही भूतळी. मी या सद्गुरुनाथांकडे, या श्री साईनाथांच्या चरणावरती दंडवत घातल्यानंतर तुम्ही आम्ही नुसत्या दंडवतानं शरणागत म्हणू शकतो का? तर आपला सगळा भार जर सद्गुरुनाथांवर आपण सोपवला, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे, असं जर अहंभाव विरहित त्यांना जर आपण शरण गेलो, तर हे परमार्थाच्या दुकानातले दुकानदार श्री साईनाथ महाराज आम्हाला काय देतात? आपल्याकडनं भाव विकत घेतात आणि आपल्याला काय देतात? श्रद्धा आणि सबुरीचं दान देतात. तुम्ही मला शरण आला आहात ना, तर तुम्ही शरणागताला मी बेडा पार करविल याची तुम्ही खात्री बाळगा. पण हे या भवनदीतून पार नेण्याचं काम सद्गुरुनाथ करतात जरूर, पण पूर्वकर्माप्रमाणे कुणी लवकर पार होतो, कुणी उशिरा पार होतो. मग उशिरा एखादा पार जर झाला आणि अजून माझा उद्धारच होत नाही म्हणून त्याला जर तगमग लागली, तर त्याला भीती वाटते की माझ्याकडे सद्गुरुनाथांचं लक्ष आहे की नाही, सद्गुरुनाथांचं लक्ष आहे की नाही. माझ्या मनात तर श्रद्धा खूप आहे की माझा उद्धार तुम्हीच करू शकता, पण सद्गुरुनाथ त्याच्या अंतःकरणातल्या वासना आधी जाळत असतात आणि एकदा त्याचं चित्त शुद्ध झालं की त्याचा उद्धार ठरलेला आहे. पण काहींच्या वासना बळकट असतात, काहींच्या कमी असतात. ते धुणं जर लवकर धुवून झालं तर त्याचा उद्धार लवकर होतो. एखाद्याचं धुणं भरपूर, काही डाग असतात, खूप डाग आच्छे म्हणणारे भरपूर डाग पाडून घेतात तो, मग ते डाग धुवायला वेळ लागतो सद्गुरूंना. आणि एकदा ते डाग स्वच्छ झाले की त्याचा उद्धार उशिरा होतो. तोपर्यंत त्यानं अंतःकरणात काय धरायची? तिला म्हणायचं सबुरी. श्रद्धा आहे, पण माझा उद्धार केव्हा होईल यासाठी तुम्ही मला नक्की सोडवाल, या भवाच्या जाळातनं नक्की तुम्ही मला सोडवाल, यासाठी अंतःकरणामध्ये जो भाव आपल्याला धारण करावा लागतो त्या भावाला म्हणावं सबुरी, संयम. म्हणून नाथांनी, श्री साईनाथांनी या विश्वामध्ये ज्या एका धाग्यानं सर्वांना आपल्याकडे खेचून घेतलंय तो धागाच मुळी आहे श्रद्धा आणि सबुरीचा. आणि हे कुणाच्याही नशिबात नसतं, ते कुणावरही कृपा करत नाही. हो, ते दया करतील पण कृपा करणार नाही. ते पुरता त्याला जोखून घेतात, त्याची पुरती परीक्षा घेतात आणि ती परीक्षा झाल्यानंतर त्याच्यावर कृपा करतात. तेव्हा सद्गुरू साईनाथांना परमार्थ मार्गाचा दुकानदार यासाठीच म्हणायचं की श्रद्धा आणि सबुरी आणि त्यांची कृपा हे जर पाठीशी नसेल तर ते केव्हाही आपल्याला भगवत दर्शन होऊच शकत नाही. ते जर व्हायचं असेल तर त्यांची कृपा व्हावी लागते. त्या कृपेचीच दोन बाळं आहेत, ही श्रद्धा आणि सबुरी. ती आपल्या अंतःकरणात येतात आणि आपला परमार्थ सुखाचा होतो. सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातले एक वाक्य सांगून मी पूर्वरंग थांबवतो. दुकान शब्द आला म्हणून
खूप प्रसिद्ध वाक्य, अनेकांना ते माहिती आहे. सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज हे श्री साईनाथांच्या समकालीन असे संत आहेत. ते म्हणतात की आम्ही या गोंदवल्यामध्ये दुकान थाटून बसतोय केशर कस्तुरीचं. गोंदवल्यात आम्ही दुकान थाटून बसतोय केशर कस्तुरीचं, आणि सगळं गिऱ्हाईक कुठलं येतं आमच्याकडे? हिंग, मिरे, जिरे, मसाला याचं येतंय. तेव्हा नाथांनी एवढं मोठं दुकान इथे मांडलंय, त्यांच्या चरणाशी जर मस्तक ठेवलं, तुमच्या चरणाबद्दलचं प्रेम याच्या पलीकडे आम्हाला काहीही नको, एवढं जरी मागितलं तरी साईनाथ काही कमी पडू देत नाही. पण याच्या उलट जर प्रपंचातलं काही मागितलं तर देव तेवढंच देतात, बाकीचं काही देत नाहीत. असे अलौकिक असे दुकानदार असलेले साईनाथ महाराज, त्यांच्या दुकानात कोण आलं आणि त्याला कशी अंतःकरणाला शांती मिळाली हे आपल्याला उत्तरांगात बघायचं आहे. गणू म्हणे पोर पचंब्यासी जाते, गणू म्हणे पोर पचंब्यासी जाते. पचंब्यासी जाते, पचंब्यासी जाते, पचंब्यासी जाते. गणू म्हणे पोर गणू म्हणे पोर पचंब्यासी जाते. किरकिरेच घेते आवडीने, किरकिरेच घेते आवडीने. किरकिरेच घेते आवडीने. शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार, तेथे दुकानदार परमार्थ. तेथे दुकानदार परमार्थाचा. शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार, नोहे पचंबा बाजार. शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार. शिर्डी क्षेत्र नोहे पचंबा बाजार. क्षेत्र नोहे पचंबा बाजार. तेथे दुकानदार परमार्थाचा, तेथे दुकानदार परमार्थाचा, तेथे दुकानदार परमार्थाचा, परमार्थाचा, परमार्थाचा. पण जिथं बसला तिथे सगळ्यांनी एकदा ताट बसूयात. एकदा मध्यंतरात साईनाथांचं एक छानसं भजन, आणि भजन झालं की छोटासा कथाभाग, आज जास्त त्रास देणार नाही. श्री साई सच्चरितातली एक कथा सांगणार आणि आज सेवा थांबवणार. जे भजन आपल्याला म्हणायचं है, जो भजन हम अभी गाने वाले हैं, उस भजन के शब्द मैं पहले बताता हूँ, वो सुनो और उसको दोहराओ, बहुत आनंद आएगा. हाँ, हम तो सीताराम सीताराम कहेंगे, कहेंगे हम तो राधे श्याम राधे श्याम कहेंगे, कहेंगे हम तो सीताराम सीताराम कहेंगे, कहेंगे हम तो राधे श्याम कहेंगे. बोलो, हम तो सीताराम सीताराम कहेंगे, कहेंगे राधे श्याम कहेंगे. हम तो सीताराम सीताराम कहेंगे,
कहेंगे हम तो राधे श्याम कहेंगे। बोलो बोलो। सीताराम सीताराम बोलो। राधे श्याम बोलो। राधे श्याम हम तो साई राम कहेंगे हम तो साई श्याम कहेंगे हम तो साई राम कहेंगे हम तो साई श्याम कहेंगे। साई राम श्याम बोलो। साई राम साई श्याम हरि भक्तों में साई बोलो। हरि भक्तों में साई शिरडी ग्राम में साई शिरडी ग्राम में साई धाम में साई ग्राम में साई द्वारकमाई साई द्वारकमाई साई दास में साई भक्त में साई नीले गगन में साई सूरज चंदा साई हम तो साई राम कहेंगे हम तो साई श्याम कहेंगे हम तो साई श्याम कहेंगे हम तो साई राम कहेंगे। साई राम बोला। साई राम श्याम हम तो साई राम कहेंगे हम तो साई श्याम कहेंगे हम तो साई राम कहेंगे हम तो राई राम श्याम कहेंगे हम तो साई राम कहेंगे हम तो साई राम श्याम हम तो साई राम कहेंगे। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की। माझ्या मागे एक श्लोक म्हणा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे म्हणा। हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। गोपाल कृष्ण भगवान की। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।